Yeah, you start. Siddharth will start. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सिद्धार्थ कातकडे. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि आज वर्ल्ड स्पाइन डेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काय असतो वर्ल्ड स्पाइन डे? काय असतात मणक्याचे विकार? आपला मणका तंदुरुस्त होण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे आपण सगळं जाणून घेऊया आपले सुप्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉक्टर सैलेश हदगावकर यांच्याकडून. वेलकम सर. Thank you, Siddharth, for this wonderful venture. And I would like to thank Punekar News, Sanjeti Hospital for giving us this wonderful opportunity. आज आपल्याला सर्वांची कनेक्ट व्हायला मिळत आहे, आज आपल्याला सर्वांची बोलायला मिळत आहे आणि आपण बऱ्याच चर्चा करू, काही डिस्कशन्स करणार आहे. मणक्याच्या विषयी बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम असतात की काय असतो मणक्याचा त्रास, आणि तर आपण आज त्याच्यावरती बराच उलगडा करणार आहोत. आणि आज लकीली आपल्यासोबत आहेत डॉक्टर विपुल जैन. हे खूप प्रसिद्ध स्पोर्ट्स आणि स्पाइन फिजिओथेरपिस्ट म्हणून पुण्यात काम करतात आणि आपण त्यांच्याकडून पण बरेच व्यायाम प्रकाराच्या विषयी पण माहिती घेणार आहोत आणि याच्यामध्ये बऱ्याच ज्या मिथ्स आणि प्रॉब्लेम्स आहेत त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. येस सिद्धार्थ. थँक्यू. येस सर. सो आपण चालू करूया. सर, व्हॉट इज नॉर्मल ऑफ एका म्हणजे एक वयस्कर माणसानी, एक यंग एज माणसानी, एक लहान मुलांनी आपल्या स्पाइनची हेल्थ कशी मेंटेन केली पाहिजे? आज आता हा प्रश्न आपल्याला आलाय कारण की हा त्रास आपल्याला नवीन म्हणजे की पूर्वी लॉकडाऊनच्या आधी मुलांना किंवा यंग वयामध्ये जास्त पाठदुखीचा त्रास कधी होत नसे, भेडसावत नसे. पण आता या लॉकडाऊन मध्ये घरी बसून मुलं पण घरी बसून काम करतायत, तरुण सुद्धा काम करतायत, IT मध्ये बसणारे, आणि आपण वर्क फ्रॉम होम कल्चर आलंय असं म्हणतो. आणि दॅट इज द रिझन की यंग एज मुलांच्या मध्ये पण पाठदुखी आम्हाला बघायला मिळते. आणि आपण जर स्पॉन्डिलोसिस म्हणतो, जे वयाच्या 30, 40, 50 वर्षानंतर आपल्याला सुरू होतो. सुरुवातीला फक्त पाठदुखी असते आणि नंतर स्पॉन्डिलोसिस सुरू होतो. तो त्रास सर्वांना असतोच. पण आता याच्यावरती आपण कसं काय काम केलं पाहिजे, तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. इज इट ओके इफ आय स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन फर्स्ट? आणि मग आपण त्याच्यानंतर प्रश्न उत्तराकडे जाऊ शकतो आणि मग बऱ्याच गोष्टी आपल्याला डिस्कस करता येतील. चालेल? या, आय एम गोइंग टू शेअर माय प्रेझेंटेशन. कॅन यू सी दिस प्रेझेंटेशन? येतंय का? नो? नाही सर. आता येतंय का? नो. आय विल जस्ट चेक. एक मिनिट. One minute, just. So click on share button. No, I am doing that, but some problem असं वाटतो या ठिकाणी. Okay, technical fault might be. In the meantime, Vipul sir, you can just start some exercise for मी हे करतो तोपर्यंत तुम्ही
काही प्रश्न उत्तर सुरू करू शकता पाठदुखीसाठी. Sure, sir. So there are many myths in society. Like people ask, काफी लोग पूछते हैं. मेरी मराठी थोड़ी कमजोर है, मैं उसके लिए पहले सबसे माफी चाहूंगा, बट मैं कोशिश करूंगा बोलने का. तो काफी लोग पूछते हैं कि योगा करने से या एक्सरसाइज करता हूँ, मैं रनिंग करता हूँ, फिर भी मुझे बैक पेन हो रहा है. सो दैट पीपल हैव मिथ कि रनिंग से सब उनके बैक पेन, नेक पेन नहीं होगा. सो समवेयर दे आर मिसिंग दैट कि जब रनिंग करते हैं कार्डियोवैस्कुलर सिस्टम स्ट्रांग होता है, पैरों की एक्सरसाइज होती है, हिप्स की एक्सरसाइज होती है, लेग्स की एक्सरसाइज होती है, बट बैक के लिए क्या कर रहे हैं वो? बैक के लिए उसमें कुछ भी इन्वॉल्व नहीं हो रहा है. उनकी लोअर बैक और नेक मसल्स उसमें इन्वॉल्व नहीं हो रही है, जिसके कारण उनको वहां पर पेन होने के या उस एरिया के वीक रहने के चांसेस होते हैं. काफी ऐसे रन ग्रुप से लोग आते हैं, वो उनको यही कि मैं फिजिकली एक्टिव हूँ. दे आस्क कि मैं फिजिकली एक्टिव हूँ, मैं एक्सरसाइज कर रहा हूँ. व्हेन आई आस्क कि कौन कौन से एक्सरसाइज आप कर रहे हैं, तो कहते हैं मैं रनिंग करता हूँ या मैं स्पोर्ट्स खेलता हूँ. जब हम अगर पानी पी रहे हैं तो हमारी प्यास बुझेगी, जब हम खाना खा रहे हैं तो हमारी भूख मिटेगी. ऐसे ही अगर हम रनिंग कर रहे हैं तो हमारा कार्डियोवैस्कुलर सिस्टम और पैरों की ताकत बढ़ती है, ना कि बैक की और नेक की. जब हम स्पोर्ट्स खेल रहे हैं तो स्पोर्ट्स स्पेसिफिक मसल्स जो यूज हो रहे हैं उनकी ताकत बढ़ती है, ना कि आपकी कमर की और नेक की. काफी ऐसे लोग हैं जो काफी हैवी हैं, वेट ज्यादा है और या फिर डायबिटीज है, दे डायरेक्टली स्टार्ट रनिंग. वो पहले बेसिक एक्सरसाइज नहीं करते हैं, वो थोड़ा बहुत आइसोमेट्रिक्स नहीं करते हैं, उस डायरेक्ट रनिंग स्टार्ट कर देते हैं, जिससे उनको नेक पेन, बैक पेन और नी पेन स्टार्ट हो जाता है. तो ये एक मिथ है कि अगर मुझे वेट बड़ा है मेरा या मुझे बैक पेन है तो डायरेक्ट मुझे रनिंग स्टार्ट कर देनी चाहिए. दैट इज वेरी बिग मिथ व्हाट आई एम फेसिंग एवरी डे. सो एक तो ये लोगों को समझना चाहिए कि हर कोई व्यक्ति रनिंग के लिए स्टार्ट डायरेक्ट नहीं करना चाहिए. उसे एक बार अपने किसी फिजिशियन से या फिजियोथेरेपिस्ट से सलाह लेकर उस एक्सरसाइज को करना चाहिए जो उसके लिए बेनिफिशियरी हो. दूसरा, काफी लोगों को ये मिथ है कि सूर्य नमस्कार करते हैं तो उससे मुझे बैक पेन कभी नहीं आएगा. सूर्य नमस्कार इज कॉम्बिनेशन ऑफ मैनी योगा आसन के, और उसके साथ काफी सारे आसन को मिक्स करके सूर्य नमस्कार करते हैं. जिन लोगों को बैक पेन कभी नहीं हुआ है वो इस आसन को करें तो कोई दिक्कत नहीं है. पर अगर किसी को रेडिएटिंग पेन है, पैरों में मूंगी आती है, पाए दुखते, आगे झुकने पे दुखता है, खांसने पे झुकता है, पीछे जाने पे सडन बर्निंग सेंसेशन आता है, पैरों में झुनझुनाहट के साथ सेंस नहीं रहता है, उन लोगों को बिना सलाह के फॉरवर्ड बेंडिंग, आगे झुकने वाली कोई भी एक्सरसाइज, सूर्य नमस्कार बिना सलाह के नहीं करना चाहिए. ऐसी कंडीशन में उनका बैक पेन और एग्रीवेट हो सकता है. तीसरा, कुछ लोग ये सोचते हैं कि फॉरवर्ड बेंडिंग अगर हम नहीं करेंगे तो हमारी मसल टाइट हो जाएंगी, हम अगर मांडी डाल के नहीं बैठेंगे तो गुड़गे की मसल्स वीक हो जाएंगी, या कभी हम पैर मोड़ ही नहीं पाएंगे, मांडी डाल ही नहीं पाएंगे. ऐसा नहीं है. आप उसको लेट कर या उस पर लोडिंग कम करके आपको वो एक्सरसाइज करना चाहिए. जैसे अगर हम 10 किलो वजन लेकर सीढ़ियां चढ़ें और बिना वजन के सीढ़ियां चढ़ें तो इजी होता है. ऐसे ही अगर हम आगे झुक रहे हैं तो हमारी कमर पे जो प्रेशर होता है वो मोर देन आपकी बॉडी वेट से ज्यादा हो जाता है. इसके लिए हमेशा आगे झुकना अवॉइड करना चाहिए. अगर आपको बैक पेन, रेडिएटिंग पेन है, पैरों में मूंगी आ रही है, बिना सलाह के ये चीजें नहीं करनी चाहिए. मांडी डाल के बैठने से भी वो पेन बढ़ सकता है कभी कभी, इसलिए जब तक वो पेन नहीं जाता है तब तक मांडी डालना, आगे झुकना, इंडियन टॉयलेट यूज करना बिना सलाह के, डॉक्टर जब तक सलाह ना दे तब तक वो स्टार्ट नहीं करना चाहिए. उसके अलावा कुछ लोगों को ये रहता है कि एक्सरसाइज कब तक करना चाहिए. एक्सरसाइज जो होती है वो आपका एक फ्यूल है बॉडी का.
एक हम रेंटेड हाउस, एक किराए के घर में रह रहे हैं, शरीर हमारा किराए का घर है जहां हम रह रहे हैं, और उस घर का आपको किराया हमेशा देना पड़ेगा। एक्सरसाइज करके आप उस घर का किराया दे रहे हैं, आप उस मसल्स को, उस बॉडी के सारे अंगों को आप अगर स्ट्रांग रखते हैं, आप अगर उसके प्रॉपर केयर करते हैं, तो आप वो उसको चाहे जितना यूज कर सकते हो। जब आपने उसका रेंट देना बंद कर दिया तो वो आपको घर से बाहर निकालेंगे। इसी तरीके से अगर आप एक्सरसाइज करते रहेंगे तो वो आपको कभी पीछे, और एक्सरसाइज को अलग से नहीं लेना है, इट्स अ पार्ट ऑफ योर लाइफ। आप उसे अपने लाइफ जीवन शैली का एक तरीका बनाना चाहिए। एक और चीज एक बहुत सिंपल सी है, बट लोग पता नहीं, सुबह उठकर बाथरूम जाना, लेटरिन जाना, स्टूल पास करने के लिए वो समय निकालते हैं। ट्रेन छूट जाए, कोरोना का बिजनेस हो, माँ बाप का फोन आ रहा हो, बीबी बुला रही हो, चाहे बच्चे चिल्ला रहे हो, वो ध्यान नहीं देते, कहते हैं वो प्रायोरिटी है। पर एक्सरसाइज करने को हम प्रायोरिटी नहीं देते। वो किसी का फोन आ गया, आज मीटिंग है, वो मेरी ट्रेन छूट रही है, और कुछ भी ब्ला ब्ला ब्ला, बहुत सारे ऑप्शन ढूंढ लेते हैं, बहाने हैं ये। आप एक्सरसाइज को अपने रूटीन में बनाइए। आप अगर लेटने से पहले 3 बार आप भुजंगासन कर लीजिए। आप बैठे बैठे कुछ ऐसे आइसोमेट्रिक एक्सरसाइजेस कर लिए जिनके लिए आपको अलग से नहीं जाना है। बहुत सारी ऐसी एक्सरसाइज हैं जिसके लिए ना तो आपको इक्विपमेंट चाहिए, ना आपको अलग से समय चाहिए। जब आप वॉशरूम में बैठे हैं इवन तब भी आप कुछ गर्दन की एक्सरसाइजेज कर सकते हैं। दैट इज फ्री टाइम बट यूटिलाइज। तो हमें अपने रूटीन में, एक बहुत अच्छा एक ऐड आता था टीवी पर, वो कुछ लोगों को मैंने देखा था, वो डंबल्स जिम गाय है, जो जिम जाता है, उसको आदत लग गई, तो जहां पे भी सिलेंडर लेकर तो उसको वो ऊपर उठा रहा है, कहीं पे पानी की बोतल मिल गया तो उसको लेकर वो बाइकर्स मार रहा है। इसी तरीके से कुछ चीजें हमें अपने रूटीन में हमें डालना चाहिए कि हमें अपने अलग से समय नहीं है लोगों पर, आज मानते हैं 24 घंटे ही सभी पर है, बट उसको अपने रूटीन में डालना है एक्सरसाइज को, ताकि ये चीजें आ ही ना और बैक पेन हो ही ना। कुछ मिथ है कि आगे झुकने से पेन बढ़ता है। हाँ, अगर ये सिंपल सी बात है, अगर कोई फिजिक्स है एक, अगर आप कोई चीज सीधी है उस पर प्रेशर कम आएगा, अगर वो बेंड होगा तो लीवर आर्म काम करता है, इसलिए उस पर प्रेशर ज्यादा आएगा। इसलिए आपको हमेशा घुटनों से झुककर वजन को उठाना चाहिए। जब भी सबसे ज्यादा बैक इशू जब होते हैं, जब डीमार्ट जाते हैं लोग या घर की शॉपिंग करने जाते हैं, सामान लिया, कार में रख रहे हैं या कार से आगे झुककर जब निकालते हैं, वो पोस्चर होता है ये, आगे झुककर, और ये पोस्चर, इसमें सबसे अंदर बीच में डिस्क जो है वो स्क्वीज हो जाती है, एंड दैट टाइम वो गादी खिसकने के या मसल्स के क्रैम्प आने के या खिंचने के सबसे अंदर चांस होते हैं, जिसके कारण आपको कमर दर्द या डिस्क प्रॉब्लम हो सकती है। एक और सर, मैंने जो मेरे एक्सपीरियंस से मैंने चेक किया है, जो लोग जिम जाते हैं और डेडलिफ्ट करना स्टार्ट कर देते हैं विदाउट प्रिपेयरिंग और विदाउट नॉर्मल फॉर्म, ऐसे काफी लोग हैं जो डेडलिफ्ट के कारण बैक पेन लेकर आते हैं, और जब उनको कुछ दिनों के लिए मना किया जाता है तो उनका एक आर्ग्यू होता है कि वो मसल स्ट्रेंथनिंग के लिए है तो क्यों ना करें। मेरा ओके उनके लिए ओके, ठीक कहना है है कि विपुल जी मसल, ना। हाँ जी, अभी आप तो यू suggest, थिंक डेडलिफ्ट उनको- इज नॉट गुड? जो हेवी वेट उठाते हैं वो अच्छा नहीं है? हाँ, अगर वो प्रॉपर फॉर्म नहीं है और उसके लिए पहले से प्रिपेयर नहीं किया है तो। ओके ओके ओके, चला, थँक्यू. तुम्ही खूप छान Okay, sir. प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आपल्याला बरेच प्रश्न अजून वी हॅव टू सॉल्व. आणि मी जे छोटं प्रेझेंटेशन फॉर टेक्निकल, इट वॉज जस्ट अ स्मॉल प्रेझेंटेशन 2-3 मिनिट्स, पण ते समाव कनेक्ट होत नाहीये, पण वी हॅव अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. आणि मी पहिले सर्व प्रेक्षकांचं आज धन्यवाद देऊ इच्छितो ऑन दिस वर्ल्ड स्पाइन डे. हा एक फक्त अवेअरनेस म्हणून पूर्ण जगभरात साजरा केला जातो, आणि हा दिवस या वर्षीचं थीम जे आहे ते बॅक टू बॅक, म्हणजे की बॅक टू बॅक म्हणजे पाठीकडे लक्ष द्या असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. आणि पूर्ण जगामध्ये पाची खंडामध्ये हा आज महत्वाचा दिवस मानला जाईल.
कारण जसं आपण यावर्षी भयंकर कोरोना आणि पॅन्डेमिक बघितलं पूर्ण जगामध्ये सर्वांनाच, प्रत्येक देशामध्ये आणि सगळीकडे आपल्याला खूप हाल बेहाल झाले आणि खूप लोक त्रासली. बऱ्याच लोकांच्या घरी पण हा त्रास झाला. आपण वी लॉस्ट अ लॉट ऑफ यंगस्टर्स आणि खूप आपल्याला खूप गोष्टींचं नुकसान झालं. प्रत्येकाला काही ना काही गोष्टीमध्ये नुकसान झालं आणि खूप काही धडे आपल्याला या कोरोनामध्ये कळाले असं म्हणायला हरकत नाही. तर आपण असं म्हणायचो बिफोर कोरोना टाइम की छाती आणि कफ कोल्ड याच्यानंतरचा दुसरा कॉमन प्रॉब्लेम पाठदुखी होता आणि आम्हाला असं वाटलं की काम बंद झालंय, काम कमी झालंय, त्याच्यामुळे हा त्रास कमी होईल का? पण असं आम्हाला जाणवलं की हा त्रास कमी होत नाहीये. हा त्रास आहे तसंच आहे. इव्हन तुम्ही घरी आहात तरी पण हा त्रास होतोय आणि मे बी काही प्रमाणात लहान मुलांचा आणि यंगस्टर्सचा हा त्रास वाढलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण वर्क फ्रॉम होम कल्चर इज नॉट गुड. तर आम्ही मागच्या वर्षी जेव्हा हे सुरू झालं तेव्हा आम्ही पण थोडंसं लॉकडाऊन सुरू झाले आणि वी वेर व्हेरी मच कन्सर्न की काय होईल. पहिला लागला, नंतर दुसरा लॉकडाऊन आणि त्यानंतर आम्ही आमचं हॉस्पिटल चालूच होतं, इमर्जन्सी सर्व्हिसेस चालूच होत्या आणि आमच्याकडे पण बरंच इमर्जन्सी काम सुरू होतं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की आता पेशंट जास्त नसतील, पण नंतर आम्हाला 1-2 महिन्यानंतर कळायला लागलं की बसल्या नंतर घरी बसून बऱ्याच लोकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. कारण अर्गोनॉमिक आपण जे म्हणतो की बसायला चेअर बरोबर नसायची आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. ज्यांच्या घरामध्ये पाठदुखीचा त्रास नाहीये त्यांच्या घरामध्ये हा त्रास सुरू झाला आणि त्यामुळे ही समस्या कमी म्हणण्यापेक्षा की खूप जास्त साध्या गोष्टी, मसल वीकनेस, बिट ऑफ अँझायटी, काही करत नाहीये, ऍक्टिव्हिटी करत नाहीये, या सर्व गोष्टींच्यामुळे पण हा त्रास वाढला. जसं की जस्ट एक्झाम्पल घेऊया. आता आपण तुम्ही 3 जण आहात इथे, आपण 3 जण आहोत. समजा जस्ट इमॅजिन की डॉक्टर विपुल हे एक IT मध्ये काम करणारे आहेत किंवा बँकेत काम करणारे आहेत किंवा समवेअर ही इज वर्किंग इन ऑफिस, शाळेमध्ये. आणि हे विपुल जातायत, रोज सकाळी उठतायत, जातायत तिकडे, आयदर त्यांची बाईक घेतायत किंवा त्यांची कार घेतायत किंवा बसनी जातायत किंवा चालत जातायत. सकाळी 8-9 वाजता फ्रेश होणार, तयार होणार आणि त्यांच्या ऑफिसला जाणार. अर्धा पाऊण तास त्यांना त्याच्यात ऍक्टिव्हिटी ऍक्शन आहे. तिथे गेल्यानंतर काम सुरू करणार, 12-1 वाजता ब्रेक घेणार, मित्रांना भेटणार, लंच करणार, पुन्हा काम सुरू करणार, 5-6-7 वाजेपर्यंत काम, पुन्हा वापस पार्किंगला येणार, गाडी घेणार, वापस घरी चालवत येणार. म्हणजे हे एक रुटीन सुरू होतं मार्च 2020च्या पूर्वी आणि हे रुटीन कम्प्लिटली डिस्टर्ब झालं. तर ती आपण म्हणतो ना रिपिटेटिव्ह ऍक्शन जी असते ना बॉडीला, ती फिट ठेवते पूर्ण जॉईंट्सना, स्नायूंना. ही पूर्ण ऍक्शन कमी झाली. म्हणजे दिस इज जस्ट एक्झाम्पल आय एम टेलिंग. हे सर्वांच्याच लाईफमध्ये झाले, कारण आपण घरात बसून होतो मोस्ट ऑफ अस. आपण जसं की सिनियर्स घरात होते, आपण पण सर्वजण घरात होतो आणि त्याच्यामुळे पण हा त्रास बऱ्यापैकी उद्भवला आणि आपल्याला लक्षात आलं की नाही, हा त्रास म्हणजे होतोय सर्वांना. आणि बेसिकली साध्या गोष्टींनी हा त्रास कमी होण्यासारखा असतो. स्पॉन्डिलोसिस, सगळ्यात मनातल्या काही भीतीदायक गोष्टी मी सांगतो की अरे माझ्या घरी ना, की माझ्या काकांना स्पॉन्डिलोसिस झाला. त्यांनी सांगितलंय की ती सरकली आहे, मणका सरकलाय, गादी टिचली आहे, की एवढं त्यांच्या मनामध्ये भीती असते की त्यांना असं वाटतं की मी कधी बरीच होऊ नाही शकणार. आणि मला वाटतं की कुठल्याही पेशंटने असं मनात ठेवू नये की मला इलनेस आहे. की आजकाल मी पेशंटला सांगतो की आय लाईक टू ट्रीट ॲज अ वेलनेस स्पेशलिस्ट, नॉट इलनेस स्पेशलिस्ट. कारण 90 ते 95% मी आय एम रिएटरेटिंग की लोकांना हा त्रास खूप जास्त सिरियस नसतो. माइंड इट, घाबरून जाऊ नका. त्वरित राईट टाइम वरती आपण हा इलाज जर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं, फिजिओथेरपिस्टला दाखवलं तर तुम्ही चांगला करू शकता. तर लेट्स नो फ्रॉम यू बोथ की काही प्रश्न तुमच्याकडे जे होते तुम्ही मला सांगितले, तुम्ही मला एक एक विचारू शकता आणि आपण त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो. डॉक्टर हदगावकर, आपल्या ओपीडी मध्ये आता सध्या कोविड बरेच IT प्रोफेशन आणि यंग जनरेशन हे पेशंट जास्त बघायला मिळतात. मग त्यांच्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा जो प्रकार तुम्ही आपण ऍडवाइस करतो, तो थोडा डिटेल एक इथे सांगू शकता का तुम्ही? करेक्ट. तर मला वाटतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपण आता काय की प्रत्येकालाच मॅकडोनल्ड मध्ये जायला आवडतं, की प्रत्येकालाच पिझ्झा खायला आवडतं किंवा चांगल्या गोष्टी खायला आवडतं. पण ते आजकाल दिस इज अ डिसीज ऑफ लाईफस्टाईल म्हणायला हरकत नाही. कारण ना की या टेम्पटिंग असतात गोष्टी, प्रत्येकालाच आवडतं सेलिब्रेट करायला आणि
नंतर काय की काम केल्यामुळे IT तुम्ही म्हणाल, मी आता पेशंट बघतो त्यामुळे सर वो क्या है, आम्ही 5 दिवस पूर्ण काम करतो, त्यामुळे इतकं काम करतो की ते 2 दिवस आम्हाला जस्ट रिलॅक्स करायला वाटतं. तर दॅट इज हाऊ द लाईफस्टाईल बिकम्स इन 80% 90% लोकांची. 10% लोक करतात त्यांची कामं व्यवस्थित, व्यायाम करतात, दे आर व्हेरी फोकस, क्या करना है उनको मालूम है. पण हे 10% लोकच फक्त आहेत. पण 90% काय की मग वीकेंडला मग बिंज इटिंग किंवा बिंज वॉचिंग. आजकाल सगळ्यांच्याकडे वायफाय आहे, सगळ्यांना भरपूर काय म्हणतात तो जीबी व्हॉल्यूम हे आहे, डेटा आहे. प्रत्येक कंपनीने भरपूर डेटा स्वस्तात दिलाय. तर घरी काय करणार, त्याची सवय लागली आपल्या सर्वांना. 1-1.5 वर्षामध्ये आपण सर्व टीव्ही बघत बसतो. त्याप्रमाणे मोबाईल आता हे फॅशन नाही, फॅड झालंय. कॉन्स्टंट टेक्स्ट नेक म्हणतो, व्हॉट्सअप वरती असतो किंवा ते कुठले नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, व्हॉट एव्हर, सोनी LIV हे आपण कॉन्स्टंट बघतो. आणि बिंज इटिंग हे यंगस्टर्स मध्ये खूप कॉमन झालंय. तुम्ही जर बघाल यंग मुलांच्या मध्ये आणि यंग एज मध्ये, तर ते कॉन्स्टंटली वीकेंडला मग भरपूर खातात आणि रात्र रात्र बघत बसतात. माझ्याकडे बरेच पेशंट आहेत, ते म्हणतात की सर वो सीरियल चालू हो गया ना हमारा, सिरीज क्या वेब सिरीज म्हणतात ते, तो खतम होणे तक तो उठते ही नाही असं म्हणतात. ते संपेपर्यंत मी संपून टाकतो. मग 8 तास लागू दे, 10 तास लागू दे, संध्याकाळी काहीतरी खाल्लं की बेडवर गेला 9-10 वाजता की सकाळी 4-5 वाजेपर्यंत संपूनच टाकणार ती सिरीज. म्हणजे काय झालंय की दिस इज बिकमिंग अ फॅशन. आणि याच्यामुळे काय होतंय, लेथार्जी, दुसऱ्या दिवशी माणूस लेट उठतो, काय व्यायाम करत नाही आणि त्याला वाटतं की मी खूप काम करतोय. सी, त्याचं काही चूक नाहीये. आणि ही नुसतं ITच नाहीये, कुठल्याही कंपनीमध्ये काम करणारा किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करणारा, कुठे काम करणार, ते असं झालंय बिकॉज देर इज नो, बाहेर जाऊ शकत नाही, मास्क घालायचा आपल्याला, फक्त मास्क शिवाय आपण काहीच करू शकत नाही, करणार काय. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली या गोष्टी वाढतायत. आणि त्याच्यामुळे अगेन आपण म्हणतो की वेट कंट्रोल व्हायला पाहिजे. वजन सगळ्यात महत्वाचं, लाईफस्टाईल म्हणजे सगळ्यात महत्वाचं, यू शुड कंट्रोल युअर वेट. मी पेशंटला सांगतो की ज्यांना वजन वाढत असेल तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. थोडं शुगरवरती कंट्रोल ठेवा, सॉल्ट वरती कंट्रोल ठेवा, खूप जास्त नको. आणि संध्याकाळचं जेवण, थोडं जेवणामध्ये आपण थोडं सॅलड्स वगैरे, अर्ली डिनर आपण जे जुन्या काळात म्हणायचं, आपलं प्रिन्सिपली काय होतं, सूर्यास्ताच्या आधी आपण जेवण करायचो जुन्या काळात. किंवा तेव्हा लाईट नसायचे. 100 वर्षापूर्वी समजा विचार केला, आपले पूर्वज, देवर नो लाईट्स, व्हॉट दे यूज्ड टू डू, दे यूज्ड टू ईट अर्ली. संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आधी जेवायचे. आणि द कॉन्सेप्ट आजकाल आपण हे बघतो, भरपूर सेलिब्रिटी जे आहेत डायटिशियन, ते सांगतात की हा 12 घंटा खाऊ नका, 14 घंटा. प्रत्येकाचे वेगवेगळे फॉर्म्युले, थोडं थोडं खा, कोणी म्हणतं हे डाएट करा. तर बेसिकली थोडं पोटाला पण शांत ठेवलं पाहिजे. आणि थोडा वेळ जर आपण त्याप्रमाणे सिस्टमॅटिक केलं की मग बरेच ज्युसेस असतात किंवा ग्रीन टी वगैरे असतं, की त्याच्याने पण आपण आपली ही क्षमता कंट्रोल करू शकतो. आणि सकाळी अप्रोप्रिएट टाइमला ब्रेकफास्ट, लंच आणि हे असं केलं तर मला वाटतं दॅट इज वन थिंग. आपण काय खातोय याच्यावरती पण आपलं कंट्रोल व्यवस्थित असणं फार महत्वाचं, दॅट इज सेकंड. आणि सिटिंग पोस्चर, की आपण जे बसतोय ऑफिसमध्ये किंवा घरी, तर व्हेरेवर यू आर सिटिंग, तुम्ही सिटिंगसाठी पण चांगलं ऑफिस सारखं तुम्ही अरेंजमेंट करा घरी सुद्धा. की ज्यांना लॉंग वर्किंग आहेत की सिटीमध्ये किंवा तालुक्यामध्ये, आजकाल खूप मुलं आपल्या गावी पण गेली, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही असं नाही करायला पाहिजे की नुसतं मी अंगावर काढतोय, की आय यू टू मेक अ प्रॉपरली ऍडजस्टेबल चेअर, ज्याला हँड सपोर्ट आहे, आणि टेबल, या दोन गोष्टी व्यवस्थित करण्याची गरज असते. आपण जर हे केलं तर तुमचं अर्ध काम कमी होऊन जाईल. आणि मे बी दीड तासाला जरासं उठा, पार्ट स्ट्रेच करा, बॅक स्ट्रेच करा, अंगावरती थोडं असं वाटतंय थोडं 5 मिनिटं फिरून या, तर यू विल चेंज युअर सेल्फ, थोडं मॉडिफाय होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, नियमितपणे वॉकिंग करा किंवा सायकलिंग, स्विमिंग, जे पण तुम्हाला झेपतंय त्या गोष्टी करा. डू नॉट कॉम्पिट. सगळ्यात महत्वाचं माझं एकच सांगायचं आहे आजकाल सर्वांनाच, की ते आजकाल काय होतं की अरे सिद्धार्थ, तुम्ही किती वॉक करता? सिद्धार्थ म्हणतो मी 30-40 मिनिटं करतो. विपुल आप तुम कितना वॉक करते हो? विपुल म्हणतात की मी 50 मिनिटं करतो. तर हा, मग मी 60 मिनिटं सुरू करायचं. हे मत करो, हे नका करू. की प्रत्येकाला आपली बॉडी समजणं गरजेचं आहे. तो काय करतो, ती काय करते, हे महत्वाचं नाही. नेव्हर कम्पेअर युअर सेल्फ. प्रत्येकाची बॉडी ही युनिक आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं झेपतं तेवढं करा आणि स्लोली इन्क्रीज करा. फर्स्ट 15 दिवस तुम्ही स्टार्ट वॉकिंग विथ 20 मिनिट्स, आणि नंतर थोडंसं वॉक रन, की 4-5 मिनिटं वॉक करायचं, एखादा मिनिट रन करायचं. ज्यांना झेपतं त्यांना, म्हणजे ज्यांना यंगस्टर्सना सांगतोय, स्पेशली ज्यांना काही हार्टचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टर्स प्रमाणे करावं. अननेसेसरी टू मच पण करू नये. तर मी तुम्हाला हमेशा उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक पेशंट आले होते आणि ते
70-72 वर्षाचे होते पेशंट आणि खूप चांगलं ते योगा करायचे. दे यूज्ड टू डू अ व्हेरी गुड योगा आणि व्हेरी फिट. आणि ते मला म्हणाले की डॉक्टर मला मानदुखीचा त्रास होतो. मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगितले चालेल का? ओके. नक्की नक्की. मी आता ते सांगतो की तो आता तो म्हणाला की या कारण ते जास्त महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असेल. तर ते म्हणाले की मला खूप मानदुखीचा त्रास होतोय आणि मी म्हटलं मग तुम्ही काय-काय करता? ते म्हणाले की मी हे योगा करतो ते आणि कसं आहे ओपीडीमध्ये पेशंटना खूप आपल्या ह्याच्याप्रमाणे सांगायची खूप सवय असते. त्यांना दे लाइक टू शो मी काय करतो, मी काय करू शकतो. मग त्यांनी पटापट शर्ट काढला. ओपीडीमध्ये माझ्यासोबत आमचे सहकारी आणि कलीग फेलोज होते. ते बघतायत की हे काका एवढे 70-72 पण एवढे फिट वाटत त्यांची बॉडी पण खूप चांगली होती. व्यवस्थित फिट असे वाटणारे काका. पटापट त्यांनी वेगवेगळे व्यायाम करून दाखवले, नावं सांगितली. आम्हाला पण अर्धी नावं माहीत नव्हती. म्हणलं, "अरे वाह! वाह! छान केलं." मग ते शेवटचा डॉक्टर आता मी तुम्हाला करून दाखवतो. चालेल ना? म्हणलं, "हां, ठीक आहे." त्यांनी पटकन दरवाजाची कडी बंद केली आणि डोकं खाली आणि पाय वरती शीर्षासन केलं आणि उभे राहिले. म्हणलं, "अरे बापरे! हे तर खूपच छान केलं" म्हणलं तुम्ही आणि नंतर ही गॉट डाउन. "अरे मान दुखते" म्हणाले आणि मला लक्षात आलं, की हां, समथिंग इज गोइंग रॉंग हिअर. म्हणलं, "तुम्ही किती वर्षापासून हे सर्व करताय?" म्हणे, "30-40 वर्ष झाले मी करतोय." म्हणलं, "जर तुम्ही आता काय केलं?" म्हणे, "4-6 आठवडे झाले. मानदुखी काही कमी नाही होत आहे. व्यायाम चालू आहे." मग काय केलं? पेन किलर घेतल्या त्रास कमी होत नाही आणि रात्री झोपायला त्रास होतो. उठल्यानंतरही त्रास असतो. दिवसभर कमी जास्त राहतो. तर मी त्यांना एकच सांगितलं, की "ठीक आहे, तुम्हाला माझं ऐकायचं का?" ते म्हणे, "हो डॉक्टर, म्हणूनच आलोय." तर म्हणलं, "एक काम करा, सगळं तुमचं एक 8-10 दिवस जरासं शांत ठेवा आणि हे शीर्षासन आहे ना, पूर्ण बंद करा. 3 to 4 वीक्स नंतर तुम्ही मला येऊन भेटा. तोपर्यंत तुम्हाला तूर्त मी काही गोळ्या लिहून देतो." आणि ही केम बॅक आफ्टर 3 वीक्स आणि म्हणे, "डॉक्टर धन्यवाद द्यायलाच आलोय मी, फक्त भेटायलाच आलोय. मला काही त्रास नाहीये." मी म्हटलं, "अरे वाह! व्हेरी गुड." ते म्हणे, की "मला तुमचं पटलं म्हणे, की तुम्ही जे सांगितलं मला शीर्षासन करू नका. मला वाटतं त्याच्यामुळे मला त्रास होत होता मानदुखीचा आणि आता पाण्याला ईझी वाटतंय आणि मला बरं वाटतंय." तर मी त्यांना म्हणालो, की "तुम्ही जेव्हा सुरू केलं, तेव्हा तुमचं वय 32-34 होतं. तेव्हा तुम्ही सुरू केलं आणि आता 72 आहे. यू हैव टू लर्न टू रिस्पेक्ट योर एज ऑल्सो." है ना, की मैं पहले करता था, मैं कॉलेज में था तभी ये एक्सरसाइज करता था, मी शाळेमध्ये हे करायचो, मी कबड्डी प्लेयर होतो, मी कुस्ती प्लेयर होतो. या गोष्टी ठीक आहेत, पण आता कधीपासून तुम्ही रेग्युलर करताय हे कळणं आपल्याला फार महत्वाचं आहे. तर मला वाटतं की मॉडिफिकेशन करणं जरुरी आहे डाएटमध्ये आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी त्रास नाही होणार असं मला वाटतं. तुम्हाला कुठल्या डॉक्टरकडेच जायची गरज पडणार नाही. तुम्ही आपला इंडिपेंडेंटली यू विल बी युअर ओन बॉस असं मला वाटतं. आणि अजून एक प्रश्न आहे मला. सर, हां. आपल्या ओपीडी मध्ये डिजनरेटिव्ह स्पाइन डिसऑर्डर्स जो प्रकार आहे, तसे पेशंट येतात. ते बरेच पेशंट हा जो आजार आहे काढतात, की माझं काही ऑपरेशन सांगितलं, काय केलं तर माझी पायाची ताकद पूर्ण जाईल, मी लुळापांगळा होईल. ही अशी जी भीती असते, ती त्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? नाही, आता बरेच मिथ्स आहेत. म्हणजे तेच म्हणतो, की आपण याच्यामध्ये की भ्रम आणि संभ्रम या 2 गोष्टी आहेत, की प्रत्येक सर्जरीमध्ये पेशंटना भीती वाटते किंवा दुसऱ्या कोणाचे काही एक्सपिरियन्स असतात ते त्यांच्या मनामध्ये असतात. त्यांना वाटतं, की अरे मला काहीतरी खरंच हे असं झालं होतं यांचं. तर एकच सांगायचंय, की सर्वांच्याच त्रासाची कंडिशन सिमिलर नसते. प्रत्येकाचा त्रास हा वेगळा असतो. कोणाला स्पाईनमध्ये फक्त एकच त्रास होत नाही, की डिस्क सरकली चकती सरकली किंवा बरेच वेगवेगळे असतात. कोणाला लहानपणापासूनच काहीतरी कुबड असतं आणि नस दबलेली असते. कोणाला मायलोपॅथी असते, की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गादी सरकून मणके थोडे सरकून नस दबलेली असते, मानेची किंवा पाठीची. या ठिकाणी जरासा त्रास वाढलेला असतो आणि त्रास हा कंटिन्यू राहण्याचा चान्स असतो. पण आता आम्ही सांगतो, की तुम्ही टाईम सगळ्यात महत्वाचं टाईम असतं आणि आपल्याला टाईम हे मिस नको व्हायला. त्रास असेल तर अप्रोप्रिएट टाईम. आजकाल आपण जे म्हणतो, की प्रिव्हेन्शन इज क्युअर. इज नॉट बेटर दॅन क्युअर. आपण ते पहिले म्हणायचो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे की आधीच आपण जाणून घेतलं पाहिजे असं. पण आता मी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज क्युअर. तुम्ही प्रिव्हेंट केलं ना की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा फायदा मिळणार. तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की प्रत्येकाचा त्रास सारखा नसतो आणि आता तंत्रज्ञान खूप पुढे आलंय. आपल्याला खूप लवकर 25-30 वर्षापूर्वी भारतामध्ये एमआरआय नव्हता आणि आपल्याला माहित नसे की काय झालंय आतमध्ये डिटेल कळत नव्हतं आणि आय मस्ट से की दादच दिली पाहिजे जुन्या डॉक्टर्सना की जे 1980-70 मध्ये ट्रीटमेंट करत होते आणि विदाऊट एमआरआय त्यांनी ट्रीटमेंट केली आहे पेशंटची.
तर नक्कीच चॅलेंजिंग असणार आहे. आणि त्यावेळेस आपण विदाऊट MRI असल्यामुळे आपलं ज्ञान खूप कमी होतं. तेव्हापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, की अरे नाही असं होऊ शकतं, पायाची शक्ती जाऊ शकते. तर हे प्रमाण हे कमी असतं. 5 ते 60% लोकांना सिव्हिअर जेव्हा त्रास असतो तेव्हा यांच्यामध्ये वीकनेस येण्याचा चान्स असतो. पण तुम्ही जर तो कंडिशन तेवढ्या जास्त प्रमाणात नाही जाऊ दिलं तर असं होण्याचा चान्स खूप कमी. आणि आता तर मायक्रोस्कोपिक किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह, मायक्रो इंडोस्कोपिक सर्जरीज या बऱ्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्जरीज आलेल्या आहेत, की आपण आता आजकाल म्हणतो ओआर्म आणि रोबोटिक नेव्हिगेशन या सर्जरीज आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि याच्यामुळे खूप तंत्रज्ञानाचं ॲडव्हान्टेज मिळतंय. याच्यामध्ये रिस्क आणि कॉम्प्लिकेशनचा चान्स खूप कमी, कारण अचूकता खूप महत्वाची असते, की प्रिसिजन, सेफ्टी या ओआर्म आणि नेव्हिगेशन मध्ये खूप चांगलं आपण शस्त्रक्रियेला फायदा होऊ शकतं. पेशंटसाठी पण फायदा, डॉक्टरांच्यासाठी पण फायदा, आणि ओव्हरऑल इट्स अ व्हेरी गुड बून फॉर लॉंग टर्म आउटकम्स, की आजकाल आउटकम्स जे म्हणतोय आपण मणका विकारामध्ये खूप चांगले झालेले आहेत. तर त्यामुळे प्रत्येकाला असं घाबरण्याची गरज नसते. प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन होण्याचा रेट हा खूप कमी झालेला आहे असं मी नक्कीच सांगू इच्छितो. आणि आपल्या डॉक्टर बरोबर डिटेल डिस्कशन तुम्ही करणं गरजेचं आहे. जाणून घेणं की बाबा माझा त्रास काय आहे आणि याला काय करू शकतो, हे जर आपल्याला कळालं तर हा त्रास खूप कमी होतो. नक्कीच सर. आणि आपले संचेती हॉस्पिटलमध्ये आपण ज्या प्रकारे मिनिमल इन्व्हेसिव्ह, रोबोटिक ह्या अत्याधुनिक स्पेशालिटीजचा वापर करून जे ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आपण करतायत त्याबद्दल थोडंसं एलॅबरेट केलेलं. नाही, आता डॉक्टर विपुल आहेत आपल्यासोबत. मला एकच वाटतं की 90 ते 95% पेशंट्सना ऑपरेशनची गरज नसते. तर आता आपल्याला भरपूर इलाज आलेले आहेत, की सगळ्यात महत्वाचं फोर्स लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, सम मेडिसिन्स त्रास झाल्यानंतर की औषधं गोळ्या आपण देतो, आणि फिजिओथेरपी. माइंड इट फिजिओथेरपी इज वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टूल. काही लोकांना योगा करायची सवय असते किंवा असं, पण अप्रोप्रिएट की कुठल्या मसल्सला काय पाहिजे हे फिजिओथेरपी डॉक्टर आपल्याला एकदम बरोबर सांगू शकतात. आणि एकदा आपल्याला कळालं नंतर तुम्ही घरी करू शकता ना. तर दॅट इज द फर्स्ट थिंग, की जेव्हा ट्रीटमेंट आपण विचार करतो की मला स्पॉन्डिलोसिस आहे, मी या 2-3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर. पण एक आय एम जस्ट टेलिंग ॲज तुम्ही विचारलं तर मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि एपिमल ऍक्सेस, ओआर्म नेव्हिगेशन, रोबोटिक सर्जरीज त्या खूप अचूक डायग्नोसिस करून होणाऱ्या सर्जरी, की इन रिअल टाइम सर्जरीज, की ओआर्म नेव्हिगेशन मध्ये आपल्याला ऑन टेबल दिसतं की आपण जे इम्प्लांटेशन करतोय किंवा एखादा पेशंट स्पायनल ट्युमरचा आहे, किती ट्युमर काढला हे आपल्याला डायरेक्ट दिसतं, कारण रिअल टाइम इमेज असते. आणि त्यामध्ये आपल्याला नंतर सिटी स्कॅन करण्याची गरज नाही, कारण ऑपरेशन थिएटर चालत असताना पेशंटची सर्जरी आपण हे करून बघू शकतो. दॅट इज अ बिग ऍडव्हान्टेज. प्लेसमेंट ऑफ द इम्प्लांट, जसं आपण जीपीएस बघतो, जीपीएस तुम्हाला कारमध्ये आहे किंवा मोबाईलमध्ये की कुठे जायचंय तो रस्ता दाखवतो, इकडे एवढी ट्रॅफिक आहे, या रस्त्याने जा, छोटा रस्ता आहे, कमी गर्दी आहे. त्याप्रमाणे याच्यामध्ये नेव्हिगेशन आहे की तुम्हाला ते अचूक सांगते की हा इथून जा, या ठिकाणी सेफ्टी काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि म्हणजे इट इज अ ऍडव्हान्टेज फॉर अ सर्जन हु इज परफॉर्मिंग, की त्यांना इतकं ते ऍडिशनल सुकून मिला म्हणतात ना, की तसा तो फायदा होतो की आता मी एवढं सोपं आहे माझ्यासाठी की मी बघतोय डायरेक्ट, मला रिअल टाइम मध्ये इमेज दिसते आणि मी त्यांना हे करू शकतो. मला असं सांगायचंय की दीज थिंग्स आर गोइंग टू स्टे. हे खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, थोडं कॉस्टली आहे इक्विपमेंट, म्हणून ते सगळ्या ठिकाणी यायला वेळ लागेल, पण दिस इज नक्कीच फ्युचर. आता परदेशातले माझे जे मित्र मला भेटतात किंवा माझ्यासोबत काम करणारे जे आमचं डिस्कशन होतं वेबिनारद्वारा, तर त्या ठिकाणी आजकाल न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये या गोष्टी खूप वाढत चाललेल्या आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी सेफ्टी, प्रिसिजन आणि अॅक्युरसी, आपण 3च गोष्टी म्हणतो, की स्पाइन सर्जरीमध्ये काय महत्व असतं, की हाऊ अचूक आम्ही निदान करतो, हाऊ अचूक आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो आणि हाऊ अचूक आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. या गोष्टी महत्वाच्या. आणि अल्टिमेटली जे 5% पेशंट्स आहेत त्यांना सर्जरीची गरज पडते, आणि प्रत्येकाला वेगवेगळी सर्जरी असते. आणि त्याच्यात सुद्धा की आपण आजकाल कमी शस्त्र, म्हणजे कमी छेद किंवा कमी ब्लिडिंग, कमी वेळ हॉस्पिटलला राहणे, कमी सगळं खर्च पण कमी होणार, या सर्व गोष्टी आता खूप चेंज आहेत. त्यामुळे मला वाटतं की या वर्ल्ड स्पाइन डेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की टेक्नॉलॉजी इज हेल्पिंग अस, आणि स्पाइन सर्जरीचे रिझल्ट हे नक्कीच सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह झालेले आहेत इन लास्ट डिकेड असं म्हणायला हरकत नाही. खूपच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आउटकम बेस्ड सर्जरी होत चाललेली आहे आता, आणि
पेशंट म्हणतात की मी एवढा दिवस का अंगावर काढलं, आधीच आलो असतो बरं झालं असतं. येस. आपण डॉक्टर विपुल यांच्याकडून थोडे फिजिओथेरपी टिप्स फॉर यंग एज, मिडल एज आणि ओल्ड एज पीपल हे जे आपल्या Yes. ओपीडी मध्ये येतात त्यांच्यासाठी जाणून घेऊ. यस सो सबसे पहले मैं उन लोगों के लिए जो आईटी जॉब में है, जो बैठे रहते हैं, लॉट्स ऑफ टाइम दे स्पेंडिंग इन फ्रंट ऑफ द लैपटॉप और मोबाइल के सामने जो लोग बैठे रहते हैं, बहुत टाइम व्यतीत करते हैं, उन लोगों के लिए कुछ टिप्स हैं कि एक तो अपने लैपटॉप को लैपटॉप की तरह ना यूज करके उसे डेस्कटॉप की तरह यूज करना शुरू करो, क्योंकि जब लैपटॉप नीचे रहता है तो आपका चाहो या ना चाहो गर्दन इस तरीके से हो ही जाता है. सो योर नेक एंगल इज चेंज. फिजिक्स में हमने पढ़ा है, अगेन जब एंगल चेंज होता है तो फोर्स ज्यादा जनरेट होता है, आपकी मसल्स को बहुत ज्यादा फोर्स जनरेट करना पड़ता है, तो आप जल्दी थक जाते हैं. जब वो बार बार ऐसा रिपीटेशन आप करते हैं तो आपकी मांसपेशियां यहाँ की आपकी बोन्स में भी चेंज लाने लगते हैं और फिर ऑस्टियोआर्थराइटिक चेंजेज या बोन पे चेंजेज आने लगते हैं, जैसे स्पॉन्डिलाइटिस या डिस्क निकलना या गर्दन दर्द होना शुरू हो जाता है. तो आपका जो लैपटॉप है उसके लिए स्टैंड अवेलेबल होते हैं मार्केट में, अमेजोन पर, ऑनलाइन, ऑफलाइन, आजकल बहुत सारा उपलब्ध है. आपका जो स्क्रीन होना चाहिए वो आपकी आई लेवल पे होना चाहिए. व्हेन इट्स ऑन आई लेवल आपको गर्दन झुकाने की जरूरत नहीं होगी. साथ में उसके आपको कीबोर्ड और माउस को जरूर अटैच करना, अदरवाइज आपके हाथ ऊपर हवा में रहेंगे तो फिर वो शोल्डर पेन शुरू हो जाएंगे. सो आपका आई लेवल पे लैपटॉप को डेस्कटॉप बनाना है, कीबोर्ड और माउस को यूज करना है ताकि गर्दन झुके ना. सेकंड थिंग, पलंग पर बैठकर, सोफे पे बैठकर, पैर ऊपर, लैपटॉप छाती पर, ऐसे बैठकर लैपटॉप को ज्यादा देर बल्कि कम से कम यूज करना है ताकि आपका पोस्चर जो है वो खराब ना. बीन बैग्स काफी लोग यूज करते हैं जिसके कारण उनका बैक पे इशू शुरू हो जाता है. बीन बैग्स पे जब आप बैठते हैं या बहुत सॉफ्ट सोफे पे आप बैठते हैं, आपका स्पाइन का एंगल जो है वो चेंज हो जाता है, जिससे लोडिंग जो है वो गलत जगह पे आने लगती है. तो ऐसी चीजें ये प्रिवेंशन करना है ताकि आपकी गर्दन पर या आपके कमर पर प्रेशर ज्यादा ना आए. कैसे बैठना है, हमेशा आपको अपनी चेयर को पूरा यूज करना. लोगों पे चेयर है, अर्गोनॉमिक चेयर है, नॉर्मल चेयर है, सारी चेयर है, पर वो चेयर को यूज कैसे करना है वो ये नहीं जानते. आपकी जो चेयर होती है, आई जस्ट यूज माई कैमरा टू शो यू. आपकी चेयर पर आपको कभी भी ऐसे नहीं बैठना है. ये बैठते हैं अधिकतर लोग, जबकि ये गैप बीच का रह जाता है. आप अपनी चेयर को पूरा पीछे, अपने बम को पूरा पीछे ले जाइए और फिर बैठे, आपका स्पाइन अपने आप सीधा हो जाएगा. जब आप इस तरीके से बैठेंगे और अपनी चेयर को पूरा टेबल के अंदर लेकर जाइए, जब आप टेबल के अंदर लेकर जाएंगे पूरा, तो अभी आप चाहकर भी आगे नहीं झुक सकते, बिकॉज इट होल्ड यू, यहां पर ये रोकेगा. तो आपका बैक अपने आप स्ट्रेट रहेगा, आपको आपकी चेयर भी सपोर्ट करेगी और आपका पोस्चर भी स्ट्रेट रहेगा. आप लंबे समय तक बैठ सकते हैं. थर्ड थिंग, एवरी 45 मिनट्स, हर 45 मिनट के बाद जस्ट आप 2 मिनट के लिए खड़े हो जाओ. वहां पर खड़े होकर कमर पे हाथ रखो, थोड़ा सा स्ट्रेच करो, थोड़ा सा ताड़ासन, पैरों पे चल लिया, जाके वॉशरूम तक होकर आए, पानी पीकर आए, विंडो के बाहर देखा, या कुछ और एक्टिविटीज की जस्ट फॉर 1 मिनट. या फिर अगर बहुत इंपॉर्टेंट वर्क चल रहा है, आप खड़े होकर उस मीटिंग को अटेंड कर लें, आप खड़े होकर उस प्रोजेक्ट को करें. ये छोटी छोटी सी चीज अगर आप बार बार करेंगे तो आपकी मसल्स पे जो लोडिंग लगातार हो रही है वो नहीं होगी, जिससे आपकी मसल फटीग नहीं होगा और पेन नहीं होगा. बैठे बैठे आप कुछ गर्दन के लिए जो एक्सरसाइजेज कर सकते हैं वो मैं आपको बता रहा हूँ. ये एक्सरसाइजेज बड़े, बुजुर्ग या यंगस्टर कोई भी कर सकता है. जिनको गर्दन दर्द नहीं है, वो प्रिवेंट करने के लिए, जो लोग लैपटॉप या मोबाइल पे बहुत समय गुजारते हैं उनके लिए, इट्स कॉल्ड आइसोमेट्रिक एक्सरसाइजेज. इसके लिए हाथों को पीछे रखना है क्रॉस करके, सर के पीछे, सर को ऊपर ले जाने की कोशिश करना है और हाथ से उसे रोकना है, जाने नहीं देना है.
इसमें बहुत ज्यादा ताकत नहीं लगानी है, सिर्फ 20 से 30% ताकत लगानी है ताकि आपकी मसल एक्टिवेट हो। दैट्स ऑल। इस तरीके से 5 बार करेंगे, 10 सेकंड 10 गिनेंगे, 1 2 3 4 5, 10 सेकंड के बाद रिलैक्स। ऐसे 5 बार यहाँ पर। इसी तरीके से हाथों को सर के ऊपर रखकर सर को नीचे लाने की कोशिश करेंगे, आपके ये मसल्स काम करेंगे। 10 सेकंड होल्ड करना है, 5 बार करना है, रुकना है, साइड में रखकर सर से हाथ को दबाना। लोग करते हैं, काफी लोग आते हैं मेरे पास कि सर मैं व्यायाम कर रहा हूं पर कोई फर्क नहीं पड़ रहा है। वो गलती क्या करते हैं, हाथ से सर को दाब रहे हैं, जबकि हमारा उद्देश्य यहाँ पे गर्दन की मांसपेशियों को स्ट्रॉन्ग करना है। तो आपको सर से हाथ को दबाना है, हाथ सिर्फ रेजिस्टेंस की तरह वहां पर उसे रजिस्ट कर रहा है ताकि आपकी गर्दन नीचे ना जाए। इसी तरीके से म्हणजे इस तरह बिलकुल तुम्हाला सांगायचंय की डोकं नका हलवू, हात ठेवा आणि नेक मसल्सला सपोर्ट करा. हो, नेक मसल से दाबो. हा ते म्हणतात की हा सपोर्टिव्ह हात ठेवा फक्त आणि मानेच्या मसल्सला आपल्याला स्ट्रॉंग करायचं, तर तो दॅट इज आपण असं यूज करू शकता. असं म्हणजे बेसिकली विथ द हँड. आता पुश नका करू, सपोर्टिव्ह असं ओके. हो, तो ये 4 व्यायाम। और दिन भर जब हम मोबाइल यूज करते हैं तो गर्दन ऐसा रहता है, दिस इज 60 डिग्री अराउंड द मूवमेंट। जब हमारी गर्दन 60 डिग्री पे, जब यूजुअली हमारी गर्दन सीधी रहती है और हम मोबाइल यूज करते हैं, या गर्दन हमारी मसल्स जो हैं वो 5 पाउंड का फोर्स जनरेट करती हैं। 5 पाउंड काफी कम फोर्स है कंपैरेटिवली, बट जब हमारी गर्दन 60 डिग्री तक बेंड हो जाती है तो यही फोर्स मसल को जो जनरेट करना पड़ता है हेड को इसी पोजीशन में रखने के लिए, सर को यहीं पे रखने के लिए, वो 60 पाउंड के बराबर हो जाता है। यानी गर्दन की मांसपेशियों को काफी गुना ज्यादा फोर्स जनरेट करके उसे रोकना पड़ता है। तो मोबाइल अगर आप यूज ऐसे कर रहे हैं ये गलत है, इसे आप ऐसे यूज करना शुरू करो, या सपोर्ट लेकर शरीर का, बॉडी का सपोर्ट लेकर इस तरीके से यूज करो। इससे 2 चीजें होंगी, एक तो मोबाइल कम यूज होगा क्योंकि कंधा दर्द होने लगेगा, आप ज्यादा देर ऐसे पकड़ के नहीं रख सकते हैं। दूसरा, आपका जो गर्दन पे प्रेशर आ रहा है वो नहीं आएगा। मोबाइल सिर्फ मोबाइल के लिए यूज कीजिए, फोन के लिए यूज कीजिए, इसे अपना ऑफिस मत बनाइए। अगर आप इसे ऑफिस बनाएंगे तो प्रॉब्लम शुरू होंगे, क्योंकि इसका जो डिजाइन है वो आपके ज्यादा समय तक काम करने के लिए नहीं बना है। सो ये चीज आप कीजिए। दूसरा, जब हम गर्दन लैपटॉप पे काम कर रहे हैं, मोबाइल पे काम कर रहे हैं, तो गर्दन हमेशा ऐसी रहती है, तो इसका अपोजिट मूवमेंट दिन में 1-2 बार जरूर किया कीजिए। और फिर वापस लाना है, नीचे नहीं ले जाना, बिकॉज दिन भर आप नीचे रहते ही हैं, तो ऊपर ले जाइए और वापस लाइए। ये मूवमेंट आप अगर करते हैं तो ये गर्दन के लिए आपको सपोर्ट करेंगे, प्रिवेंट करेंगे, ताकि आपकी मांसपेशियां पहले से ही स्ट्रांग रहें। जैसे कि सर ने बोला था कि प्रिवेंशन इज क्योर नाउ, सो आई विल से यही कि सर ये अगर एक्सरसाइजेज लोग करते हैं तो उनको अर्गोनॉमिकली, आईटी प्रोफेशनल के लिए ये व्यायाम सबसे अच्छे हैं, उनको डेली करना चाहिए, बल्कि दिन में 2 बार करें, 5-5 बार जरूर करें। चलो, धन्यवाद विपुल जी, बहुत अच्छा आपने एक्सप्लेन किया. कारण हे खूप Thank you. महत्वाचं आहे की काय व्यायाम आणि कसे करायचे. मानदुखी पण तेवढीच कॉमन पाठदुखीसारखी, असं मला वाटतं. तो अदगावकर सर, अजून एक मला प्रश्न आहे तुमच्याकडे. जसं आपल्या ओपीडीमध्ये स्पाईनचे विकार हे पेशंट खूप जास्त प्रमाणात कोणते येतात नक्की, आणि कोणते विकारांवर कशी ट्रीटमेंट तुम्ही देतात? करेक्ट. हा खूप महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणायला हरकत नाही की कुठले सगळ्यात जास्त कॉमन त्रास असतात आणि काय करू शकतो. तर आपण जेव्हा म्हणतो पाठदुखी, तर अरे तुझी स्लिप डिस्क झाली आहे का, गादी सरकली का तुझी, हे सगळ्यात कॉमनली आपण बोलतो. कधी पण बोलतो ना की स्लिप डिस्क हुआ है क्या आपको, क्या गद्दी का प्रॉब्लम हो गया है, कुछ कमर का कुर्चा स्लिप हुआ है, कुछ तो ऐसा. तर हे आपल्या सगळ्यात कॉमनली बोलणं की स्लिप डिस्क आपण म्हणतो की म्हणजे काय होतं नेमकं काय. तर स्लिप डिस्क म्हणजे आपल्या कमरेमध्ये जे मणके असतात त्याच्यामध्ये सॉफ्ट लवचिक कुशन सारख्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण ही मुवमेंट करू शकतो, कमरेची, मानेची. आता मी हे मुवमेंट करतोय लोअर बॅकची किंवा मानेची करतोय. दिस पॉसिबल बिकॉज ऑफ द स्मॉल डिस्क विच आर हेल्पिंग अस. आणि
मेकॅनिकल शॉक ऍब्सॉर्बर, आपण शॉकअप म्हणतो, शॉक ऍब्सॉर्बर बेसिकली जे असतात सायकलला किंवा मोटरसायकलला, त्याप्रमाणे ही गादीचं काम असतं. आणि स्लिप डिस्कची समस्या ही बऱ्यापैकी कॉमन असते यंग एज मध्ये, मिड एज मध्ये. आपण म्हणतो की स्टेनॉसिस, जेव्हा बऱ्याच 2, 3, 4 लेवलला झीज होते आणि मज्जाराजीवरती दबाव येतो, त्यावेळेस कमरेचं स्टेनॉसिस आपण म्हणतो की आकुंचन पावणे, ही मज्जाराजीची स्पेस आहे मोठी आणि ही छोटी होते बऱ्यापैकी आणि नस दबत जाते, त्याच्यामधून जाणारी उपनसांना पण प्रेशर येतं, म्हणून कंबरदुखी, कमरेतून पायात त्रास जाणे, मुंग्या येणे, सुन्नपणा, जडपणा, ह्या गोष्टी कमरेतून पायामध्ये किंवा मानेतून हातामध्ये. हे सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा म्हणतो ना की अरे मुंग्या येतात, हात जड पडतायत, सुन्न पडतायत, मला लिहायला त्रास होतोय किंवा चालायला त्रास होतो, थोडं चाललं की थांबायला लागतं मला. तर हे दोन्ही गोष्टी खूप सेपरेट आहेत की कंबर आणि पायदुखी किंवा मानदुखी आणि हात. तर बऱ्याच वेळेस पेशंटला असं केल्यानंतर बरं वाटतं, ते म्हणतं की नाही मला असं बरं वाटतं, की कारण त्याच्या मानेमध्ये कुठे गादी सरकली का हा आपल्याला डायग्नोज करणं हे गरजेचं असतं. तर सगळ्यात कॉमन म्हणलं तर स्लिप डिस्क हे बऱ्यापैकी कॉमन, म्हणजे मसल पेन विल बी असोसिएटेड विथ स्लिप डिस्क. बऱ्याच वेळेस स्प्रेन, बेसिक जे आहे कॉमनली आपण बघतो की स्प्रेन झालाय, स्ट्रेन झालाय कुठे काय उचलताना, विच नॉर्मली सेटल्स इन अराउंड 3 to 5 days टू अप टू 2 to 3 weeks. 10-15 दिवसापर्यंत तो कमी होतो की मसल स्प्रेन किंवा स्ट्रेन. हा सगळ्यात महत्वाचा. सेकंड महत्वाचा म्हणजे स्लिप डिस्क. तिसरा म्हणजे डेफिशियन्सी. आजकाल हे पण खूप कॉमन झालंय. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, युरिक ऍसिड यांच्या काही कमतरता किंवा जास्त होण्यामुळे पण आपल्याला बरेच त्रास होतात. जॉईंटचे त्रास होतात किंवा मसल फटीग होऊन त्रास होतो आणि मग पाठदुखी, अरे काही करायची इच्छा होत नाहीये, कुछ काम करने की इच्छा नहीं हो रही है. हे सगळ्यात कॉमन तिसरं. फोर्थ इज सिटिंग जॉब लिडिंग टू कॉन्स्टंट फ्रिक्शनल वेअर ऑफ द लोअर बॅक किंवा नेक, आणि त्यामुळे पण बरेच स्प्रेन झालेले असतात, मला कामच करायला होत नाही. आता एक रिसेंटली माझ्या ओळखीचे पेशंट आले माझ्याकडे आणि त्यांची वाईफ, तिला खूप मानदुखीचा त्रास होता, हे खूप सांगण्यासारखं आहे. तर ते म्हणाले डॉक्टर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, 5-6 ठिकाणी, आता शेवटी तुमच्याकडे आलोय कारण तुम्ही ओळखीचे होते आणि तुम्ही स्पाईन सर्जन किंवा स्पाईन स्पेशलिस्ट आहात. आम्ही बरेच साधे इलाज करून बघितले, इकडे गेलो तिकडे गेलो, हे केलं, मलम, साध्या काय म्हणतात की हाडवैद्याकडे पण गेलो आम्ही, नैसर्गोपचार पण केले, पण हा त्रास कमी होत नाहीये. मग शेवटी आम्हाला कोणीतरी सांगितलं की एक्सरे MRI करा. आम्ही ते पण केला, तरी पण हिचा त्रास कमीच होत नाही त्याच्या मिसेसचा. आणि ते मिस्टर म्हणाले, मी त्यांना तपासलं, मी बघितलं की अरे म्हणलं थोडासा त्रास आहे, खूप जास्त सिरियस असं वाटत नाहीये मला. तर डॉक्टर नाही पण आता काहीतरी करा हिला, कारण तिला एवढा त्रास होतोय की मी घरी आलो ऑफिस नंतर की मला पण मानेत त्रास व्हायला सुरू होतो. म्हणजे म्हणजे इतकं त्यांच्या सायकोलॉजीमध्ये ते घरात भिन्न होतं की म्हणजे माझ्या वाईफकडे बघितलं की मला पण मानदुखी सुरू होते, तर मला पण तपासा, माझे पण इन्व्हेस्टिगेशन करा, माझा MRI करा सगळा, असं तो मला हसबंड पण म्हणायला लागला. तर म्हणजे आहे की असू शकतो त्यांनाही त्रास, असं नाही की त्यांना नाहीये, पण नव्हतं असं काही बेसिकली. तर वेन आय असेस्ड हिम की म्हणलं की तुम्हाला नाही, थोडंसं हलके व्यायाम त्यांना दिले आणि ही सेटल. तर अल्टिमेटली एक माणूस आपल्या घरात जर कोणी त्रासात आहे तर सर्वांनाच हा खूप इफेक्ट होतो. तर त्यामुळे पाठदुखी, मानदुखी आपण एवढं लाईट नाही घेऊ शकत, कारण एक माणूस स्टक लॉक होऊन जातो की अरे नाही कुछ कर सकते, मी काही करू शकत नाही आता. स्लिप डिस्क झाल्यानंतर मी आता सांगितलं स्टेनॉसिस, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं स्पॉन्डिलोसिस. हे कॉमनली ऐकणारे आपल्या काकांना, आपल्या वडिलांना, आपल्या घरातल्या सिनियर लोकांना, कोणाला अरे मेरे को स्पॉन्डिलोसिस बोलाय डॉक्टरने, मला स्पॉन्डिलोसिस सांगितलं, मानेचा स्पॉन्डिलोसिस आहे ना, मला बरेच वर्ष झाले स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे मला, कमरेच्या स्पॉन्डिलोसिसचा त्रास. तर मला वाटतं की हा त्रास नसतो. डोंट टेक इट लाईक त्रास, पण टेक इट लाईक की दिस इज वन ऑफ द एजिंग प्रोसेस आणि हे कमी होऊ शकतं. त्यामुळे अप्रोप्रिएट टाइमला डायग्नोज करून ह्याला आपण ठीक करू शकतो. तर नक्कीच मेडिकेशन, फिजिओथेरपी हे प्राथमिक इलाज, आणि काय औषध त्यांना दिल्यानंतर हा त्रास कमी होतो. कोणाला कोल्ड पॅक, कोणाला हॉट पॅक लागतात, तर त्याप्रमाणे पण आपण त्यांना अप्रोप्रिएटली ट्रीट करू शकतो. आणि आपण आजकाल बऱ्याच कन्फ्युजन असतात की पेशंट म्हणतात की मी पट्टा वापरतो किंवा पट्टा नाही. ज्यांना सुटेबल आहे त्यांनी पट्टा वापरला चालेल, पण नॉर्मली आम्ही रिकमेंड आजकाल करत नाही, अनलेस देर इज अ फ्रॅक्चर किंवा मणका सरकलाय, अशा कंडिशन मध्ये नॉर्मली आम्ही हे रिकमेंड करतो. आणि अजून कॉमनली आपल्याला दिसणार आहे अजून प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो ऑस्टिओपोरोसिस, मणका विकार आणि पाठदुखी आणि बोन विकनेस किंवा बोन फ्रॅक्चर. बऱ्याच कॉमनली आपण बघतो एल्डरली लेडीज मध्ये कॉमन असतं ऑस्टिओपोरोसिस. जे बोन ठिसूळ झाले की हलकं क्रॅक झालं की मग पाठदुखी सुरू होते, मग बोनला अँग्युलेशन, बाकापण येतो आणि त्रास वाढत जातो.
चालायला त्रास होतो, सगळ्याच गोष्टी. तर हे पण आपल्याला एक बरोबर निदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणाची लवकर पिशवी काढलेली असते किंवा म्हणतो हिस्टेक्टॉमी झालेली असते किंवा युटेरस काढलेलं असतं लेडीजमध्ये. तर त्यामुळे हॉर्मोनल चेंज होतात आणि लेडीजमध्ये जरा लवकर हा त्रास सुरू होतो. मेनमध्ये थोडंसं 5-7 वर्ष लेट. पण नक्कीच दोन्हीचे बोन ब्रिटल झाल्यानंतर ओन्ली ऑस्टिओपोरोसिस डज नॉट कॉज पेन, पण त्यासोबत झालेलं काही मायक्रो फ्रॅक्चर जे असतात की हलकं क्रॅक झालेलं त्याच्यामुळे हा पेन होतो. तर आपण त्याला बरेच तपास करण्यापेक्षा सिंपल तपास करून त्याला आपण ठीक करू शकतो. बऱ्याच औषधी आलेल्या आहेत, अप्रोप्रिएट औषधं आणि त्याच्यासोबत ते व्यायाम पद्धती हे जर आपण केलं तर मला वाटतं नक्कीच फरक पडतो. आणि अजून सर, जो लंबार ट्रॅक्शन एक प्रकार आहे फिजिओथेरपीचा, तो नक्की किती हेल्प करतो? तो किती वेळ घेतला पाहिजे? कोणत्या कंडिशन मध्ये घेतला पाहिजे? हे थोडंसं. नाही, आता आजकाल आम्ही लोअर बॅकला खूप जास्त रिकमेंड नाही करत. कमीत कमी काय खूप पहिले करत होतो, पण आता आपल्याला सायंटिफिक एव्हिडन्स खूप जास्त नसल्यामुळे आपण जास्त रेकमेंड नाही करत. कोणाला आवडतं किंवा कोणी करतंय तर वी डोंट से नो, करू नका असं नाही. पण जनरली आता एव्हिडन्स बऱ्यापैकी कमी आहे. त्यामुळे आम्ही तरी आमच्या प्रॅक्टिसमध्ये मी काही वर्ष इंग्लंडला होतो, तर त्या ठिकाणी पण आम्ही रिकमेंड करत नव्हतो जास्त करून लोअर बॅक. कधी काही आम्ही म्हणायला हरकत नाही की मानेला जास्त वेट नसतं तर नेकचं ट्रॅक्शन आम्ही बऱ्यापैकी रिकमेंड करतो काही पेशंटना ज्यांना त्रास खूप असतो स्लिप डिस्कचा वगैरे, पण लोअर बॅकचं नक्कीच नाही. खूपच म्हणजे प्रमाण भयंकर कमी. आणि अजून जी फिजिओथेरपी प्रिस्क्राईब करतात फिजिओथेरपिस्ट, ती नक्की कोणत्या पेशंटसाठी किती वेळ केली पाहिजे? दिवसातून किती वेळ केली पाहिजे? त्याचं काही नक्की प्रमाण म्हणजे की जास्त आम्ही सांगतो की तुम्ही बरोबर शिकून घ्या. इनिशियल फेज मध्ये काही दिवस तुम्ही जायला पाहिजे त्यांच्याकडे युनिटला, त्यांच्या डिपार्टमेंटला, क्लिनिकला शिकून व्यवस्थित घ्या. पहिले मे बी तुम्ही 2-3 आठवडे जा, नंतर थोडं कमी करा, नंतर थोडं कमी करा. जेव्हा बरं वाटायला लागेल तेव्हा घरी सुरू करा आणि त्यांच्याकडे फॉलोअप करा इन बिटवीन. तर मोस्ट ऑफ देम नॉर्मली सेटल वेल इन दिस टाइम, की ज्यांना की खूप कोणी खूप लांब राहते 15 किलोमीटर, तर त्यांना रोज या किंवा रोज फिजिओथेरपी करा हे म्हणण्याला अर्थच नाहीये. की ज्यांना कन्व्हिनियंट आहे त्यांनी करावं, पण ज्यांना खूप त्रास असेल त्यांनी पण करावं. कारण फिजिओथेरपी नुसतं व्यायामच नाहीये, त्याच्यामध्ये इंटरफेरेन्स म्हणतो, अल्ट्रासॉनिक आहे, लेझर आहे, भरपूर गोष्टी आपण करू शकतो. आजकाल नवीन ते मॅट्रिक्स वगैरे प्रकार आलेत, की म्हणजे मला पण माहित नाही, पण असे भरपूर प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या थेरपी म्हणजे मलिगन किंवा मॅकेन्झी या स्पेसिफिक टाईपच्या स्टडी केलेल्या एक्सरसाइज थेरपी आहेत. तर त्यामुळे नक्कीच फरक पडतो. एखादा मुलगा शाळेत जातोय आणि शिक्षकांकडून शिकतो आणि घरी अभ्यास करतोय, तर जनरली विचार केला तर शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाला चांगले मार्क मिळतात, कारण त्याला तो टीचर शिकवत असतो. बरोबर आहे की नाही? आणि जो मुलगा घरी बसून आपल्या मनानेच करतोय छोटा मुलगा, तर फरक पडणारच. जेव्हा वेन यू गो फ्रॉम अ ट्रेन्ड पर्सन हु इज डुईंग इट ऑल द टाइम, तर त्यांना मला वाटतं ते असेसमेंट पण चांगलं करू शकतात. येस डॉक्टर विपुल, आपल्याला काही हदगावकर सरांना प्रश्न विचारायचे आहेत तर विचारू शकता. काफी लोगों को ये कंफ्यूजन है कि स्पाइन में कितने % लोगों को सर्जरी की जरूरत होती है। ये सबसे ज्यादा लोगों में एक डर है कि मुझे स्पाइन इशू हो गया है तो क्या सर्जरी ही होगी, क्या वही सही इलाज है? तो वो आप उस पर क्या कहना चाहेंगे सर? नाही, आता मी जनरली सांगतो खूप कमी प्रमाण 90 ते 95% लोकांना सर्जरीची गरज पडत नाही. दे गेट बेटर विथ व्हेरियस ट्रीटमेंट. आणि मे बी आजकाल आपण पेन ब्लॉक करतो की हलका मध्यम त्रास आहे, कमी होत नाहीये औषधांनी आणि त्या ठिकाणी काहीतरी डिस्क आहे किंवा अशा गोष्टींना आपण पेन ब्लॉक करतो किंवा लायसिस आहे आणि मुवमेंट नाहीये, अशा ठिकाणी आपण हे करतो किंवा सेक्रोइलॅक त्या खुबा आणि मणक्याच्या ठिकाणी जॉईंटला त्रास करतो नाहीये, रुमेटॉलॉजिस्ट आम्हाला पेशंट पाठवतो त्या ब्लॉक करण्याची. तर पेन ब्लॉक ही एक नवीन पद्धती आहे, आजकाल आम्ही सुरू केली आहे. बरेच 8 ते 10 वर्षांपूर्वी हॉस्पिटल आम्ही करतो आणि खूप पेशंटला इम्प्रुव्हमेंट होते. 70% लोकांना या पेन ब्लॉक थेरपीचा फायदा होतो. तर सर्जरी आय विल से 5 to 7% पेशंटना सर्जरीची गरज लागते की ज्यांना त्रास कमी होत नाही, मणक्याचा त्रास आणि तो वाढत जातो. न्यूरोलॉजिकल डेफिसिट की पायाची ताकद किंवा हाताची ताकद कमी होणे, युरिन बॉल ब्लॅडर का काही त्रास असतो त्यावेळेस की नस दबली आहे का हे बघणं, इन्स्टॅबिलिटी किंवा काही लोकांना फ्रॅक्चर असतात, मणके सरकलेले असतात, त्या ठिकाणी त्या अशा स्पेसिफिक ठिकाणी सर्जरीची गरज असते. किंवा मोठी डिस्क आहे आणि त्रास खूप जास्त होतोय, नस खूप दबून गेली आहे, चालण्याला त्रास होतो, ज्यांना इंडिकेशन्स आहेत त्यांना सर्जरीची गरज असते. मग ती कमरेच्या त्रास जास्त असतो आणि बाकीचे प्रमाण कमी, म्हणजे की आपण म्हणतो
इन्फेक्शन, आजकाल स्पाइन इन्फेक्शन पण खूप कॉमन आहे, स्पाइन ट्युमर आपल्याकडे खूप येतात, स्पाइन कॅन्सर पण आजकाल वाढलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बायोप्सी डायग्नोसिस करतो आणि स्पाइनल डिफॉर्मिटी, की मणके वाकडे झालेले आहेत आणि त्रास वाढत चाललाय आणि छोटा मुलगाचा पार्ट स्कोलियोटिक किंवा कायफोटिक अशा आजकाल डिफॉर्मिटी सर्जरीज पण आम्ही करतो. आणि या ओम नेव्हिगेशनमुळे आम्हाला खूप ऍडव्हान्टेज मिळालाय. त्यामुळे आपली अचूकतेने खूप चांगली डिफॉर्मिटी सर्जरी करू शकतो. पण प्रमाण हे म्हणलं तर 5 ते 7 असं म्हणायला हरकत नाही इन जनरल. मतलब 95% लोगों को सर्जरी की जरूरत नहीं होती है. काफी लोगों को यही कंफ्यूजन है कि मैं स्पाइन सर्जन के पास जाऊंगा तो वो सर्जरी लिखेंगे, इसलिए लोग डरते हैं. तो मेरा भी वही कहना है. तो इसलिए मैं ऐसा बोलना चाहता हूँ कि वो स्पाइन स्पेशलिस्ट होता है, क्योंकि वो सर्जरी सबको नहीं बोलते हैं जो भी, क्योंकि वो काफी लोगों को दवाई से फिजियोथेरेपी से ही ठीक करने का ट्राई करते हैं. आई थिंक दैट वर्ड आई वुड लाइक टू रिफ्रेज एज अ स्पाइन स्पेशलिस्ट. यस. और आप लोग का बहुत बड़ा योगदान है स्पाइन में, पीठ में फिजियोथेरेपिस्ट का बहुत बड़ा उनका योगदान है कि जो पेशेंट के साथ कनेक्ट होकर उनको ठीक करने का प्रयास करते हैं. ये सर जब टीम वर्क होता है तब हम उसे काफी आगे तक ले जा सकते हैं. आपका गाइडेंस, आपकी दवाएं, जो मिनरल्स की कमी है, जो कैल्शियम की कमी है, डायग्नोसिस, देन फिजियोथेरेपिस्ट का डायग्नोसिस एंड ट्रीटमेंट, किस मसल्स पे कितना काम करना है. व्हेन वी वर्क एज अ टीम देन डेफिनेटली इट्स सक्सेसफुल. यस सर. यू आर राइट डॉक्टर विपुल, आप जो बोल रहे हैं एकदम सही बोल रहे हैं. विटामिन डी, काफी टाइम में विटामिन डी कमी होता है. हम सनलाइट में जाते नहीं है बाहर, आम्ही उन्हात बाहेर जात नाही, अंगावर काढतो आणि विटामिन डी कमी असतं, मसल फटीग होतात आणि पाठ दुखते. सोप्या गोष्टी आहेत, त्याला आपण व्यवस्थित औषधं दिली तर हा त्रास घरच्या घरी कमी होऊ शकतो. स्ट्रेचिंग करा, थोडं व्यायाम करा, उन्हामध्ये 15-20 मिनिटं थांबा, कारण आपल्याला सवयच राहिली नाहीये, उन्हात आपण जातच नाही. तर त्याच्यामुळे ते पण खूप महत्वाचं आहे. विटामिन बी12 बऱ्यापैकी लोकांना फटीगमुळे हा पेन होतो, जॉईंट पेन, स्पाइन, पाठदुखी, मानदुखी खूप कॉमन झालेला आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीवरती पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे. या डॉक्टर सिद्धार्थ. येस. ते आपण बऱ्यापैकी प्रश्न उत्तर कव्हर केलेले आहेत सिद्धार्थ सर. हो नक्कीच. ह्या ज्या आपल्या संभाषणामुळे बऱ्याच लोकांना फायदा होईल आणि तुमच्याकडून ऐकायला खूप रेअरली मिळतं. ओपीडी मध्ये पण खूप बिझी असतात तुम्ही, तर नक्कीच हा व्हिडिओ बघून प्रेक्षक खुश होतील आणि बरीच इन्फॉर्मेशन विपुल आणि तुमच्याकडून शेअर झाली आहे, ही सगळ्यांना हेल्पफुलच असेल. नक्कीच. तुम्हाला आता थोडंसं एंडिंग स्टेटमेंट तुम्हाला लोकांपर्यंत काय टेक होम मेसेज द्यायचा आहे सर? आय वुड लाईक टू गिव्ह ओनली एकच मेसेज की नियमितपणे रेग्युलरिटी ठेवा. कुठली तरी ऍक्टिव्हिटी नियमितपणे चालू ठेवा. की वॉकिंग करताय, नियमितपणे करा. 4 ते 5 दिवस, 5 ते 6 दिवस आठवड्यातून करायचं. 15-20 मिनिटं सुरुवातीला, नंतर 30-40, 40 to 45 मिनिट्स इज ॲडिक्वेट एक्सरसाइज प्रत्येकासाठी. कुठल्याही वयामध्ये 40-45 मिनिटं आपल्यासाठी कमी करा. आणि ज्यांना त्रास असेल एक 20-30 मिनिटं व्यायामाची ऍड करा. तुम्ही निरंतर चांगले राहणार, फिट राहणार. कसं आहे ना की चांगलं असणं जरुरी आहे, जास्त महत्वाचं फिट राहणं जरुरी आहे. जेवढे दिवस आपल्याला देवाने दिले तेवढे आपण चांगलं राहून काढण्याची गरज असते. किंवा आपण त्रास झाला किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास होतो असं आपल्याला वाटतं, त्यासाठी आपण एफर्ट घेतो का? तर आपण एफर्ट आतापासून घेणं सुरू गरजेचं आहे. ऑटोमॅटिकली फिट तुम्ही राहू शकाल, तुम्ही वेट कंट्रोल करू शकाल. वॉकिंग केल्यामुळे जॉईंट्स, हिप पेन कमी होईल. ब्रीथिंग एक्सरसाइज वरती फोकस करा. कोणाला योगा आवडत असेल, योगा इज अ व्हेरी गुड नॅचरल एक्सरसाइज. ज्यांना त्रास नाहीये त्यांनी पण एक्सरसाइज करून स्ट्रेंथनिंग करू शकता. असं नाही की हे व्यायाम आणि फिजिओथेरपी हे फक्त ज्यांना त्रास आहे त्यांनी करावं. ज्यांना त्रास नाही ते पण शिकू शकता आणि बरोबर करू शकता. आय विल से की दॅट इज मोर. आजकाल आम्ही सर्जरीमध्ये प्रीहॅब म्हणतो, ऑपरेशनच्या नंतर रिहॅबिलिटेशन, रिहॅब, पण ऑपरेशनच्या आधी प्रीहॅब, की त्यांना बरोबर शिकवल्यानंतर त्यांचे आउटकम्स आर बेटर. तर ज्यांना त्रास नाही त्यांनी पण स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्याची गरज आहे. आणि हा एकच मेसेज बॅक टू बॅक ज्या थीम मध्ये आज वर्ल्ड स्पाइन डेचा आहे त्यामध्ये मी सर्वांना देऊ इच्छितो. आणि सर्वांना हेल्दी पाठ आणि कोणालाही त्रास हा कमीत कमी हो अशी मनोकामना करतो. आणि स्टे हेल्दी, स्टे फिट हीच एक सर्वांना माझ्याकडून विश करतो. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर विपुल. आपलं डिस्कशन खूप चांगल्या प्रकारे झालं आहे आणि याच्यातून नक्कीच सर्वांना बेनिफिट होईल आणि पुढे आपण परत प्रयत्न करू भेटून बोलायचा. येस, थँक्यू. थैंक यू डॉक्टर सिद्धार्थ. आई होप पीपल विल फॉलो दैट एंड सभी लोग अगर ये एक्सरसाइज दिन में एक बार भी करें तो उनको डेफिनेटली नेक पेन से रिलीफ मिलेगा या होगा ही नहीं. सो मेरा यही कहना है, अपने स्पाइन का, अपने शरीर का ध्यान रखो, क्योंकि ये है तो सब कुछ है, बाकी सब चीजें रिप्लेस कर सकते हैं, स्पाइन रिप्लेसमेंट नहीं होता है. सो डोंट गिव दैट चांस कि आपको उसके लिए किसी डॉक्टर को जाना पड़े. ध्यान दो और तकलीफ बढ़ने से पहले स्पेशलिस्ट से मिलो. लोग तकलीफ बढ़ने के बाद ना जाएं, पहले मिलेंगे तो काफी अच्छा रहेगा. इसी के साथ मैं चाहूंगा सबको धन्यवाद. डॉक्टर सिद्धार्थ, थैंक यू, आपने इनवाइट किया. थँक्यू डॉक्टर विपुल. थँक्यू डॉक्टर. Happy World Spine Day, everyone, and it was glad you. Thank you. थैंक यू.